मी कविश डांगे, निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी आणि आता निवृत्तीनंतर वकिलीचा व्यवसाय करतो आहे. एवढ्यातच काही वृत्तपत्रामध्ये बातमी बघायला मिळाली की महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयातील मानव संसाधन विभागाचे 4 अधिकारी, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुंबई यांनी त्यांना निलंबित केलं. याचा अभ्यास केला असता असे आढळून येते की त्यांचे केलेले निलंबन नियमबाह्य आहे, चुकीचे आहे. यामध्ये विद्युत सहायकाच्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये त्यांनी संपूर्णतः पारदर्शकता बाळगलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे निलंबन व्हावयास नको होते. जर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना काही अनियमितता आढळली असेल तर ती अजाणतेपणाने झालेली अनियमितता आहे काय किंवा हेतुपुरस्सर झालेली अनियमितता आहे काय याचा विचार करायला पाहिजे. आणि या संबंधात जर खरंच त्यांची चूक असेल तर त्या ठिकाणी त्यांना सेवा विनियम क्रमांक 88 प्रमाणे त्यांना आरोपपत्र निर्गमित करून रेग्युलर चौकशी करता आली असती. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे परिपत्रक क्रमांक GAD/ONDM/585 दिनांक 9/1/76 मध्ये असे अंतर्भूत केले आहे की निलंबन हा अपवादात्मक असावा, कारण त्याचे सामाजिक परिणाम त्या एम्प्लॉईवर आणि त्यांच्या कुटुंबियावर होत असतात. जर खरंच चूक झाली असेल तर त्यांचं निलंबन न करता त्यांना बदलीवर दुसरीकडे पाठवावे किंवा दुसऱ्या सेक्शनला पाठवावे अशी तरतूद आहे. या संबंधात सविस्तर माहिती निलंबनाच्या संदर्भामध्ये अजय चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015ला जे जजमेंट झालं त्यात निलंबनाच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती त्या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे. आणि त्यात असं म्हटलेलं आहे की निलंबन कालावधी हा जास्तीत जास्त 3 महिन्याचा असावा आणि निलंबन केव्हा करावं याची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद आहे, म्हणजे माहिती अंतर्भूत केलेली आहे. आता या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिसला त्यांचे निलंबन न करता या संबंधात चौकशी करून त्यांची चूक खरंच झाली असेल किंवा ते मुद्दा म्हणून चूक केली असेल तर त्यांना आरोपपत्र निर्गमित करता आले असते. मी जो अभ्यास केला त्यानुसार ही जाहिरात जी आहे ही जाहिरात क्रमांक 8/2024 आणि जवळपास 2600 पदे भरावायची होती. ही जाहिरात निघाल्यानंतर याची ऑनलाईन टेस्ट झाली 3 फरवरी 2025ला आणि प्रोव्हिजनल लिस्ट जी IBPS कंपनी आहे ज्यांना कॉर्पोरेट ऑफिसनी कंत्राट दिला होता त्यांनी जी लिस्ट दिली त्याप्रमाणे 9/5/2025ला सिलेक्ट दिली 2699 लोकांची.
आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कुठलाही उशीर झाला रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये अशी संभावना नाही. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याचं जे शेड्यूल होतं ते 24/6/25 ते 27/6/25 या दरम्यान झालेलं आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी अलॉटमेंटसुद्धा झालेलं आहे. त्याप्रमाणे 2172 जे विद्युत सहाय्यक आहे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्यांना झोन अलॉट केलं गेलं. 79 जे आहेत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. ते अनेक कारण दिलेले आहेत आणि हे वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याच्यानंतर 72 लोक गैरहजर होते आणि उर्वरित लोक 276 जे आहेत त्यांना झोन अलॉट करायचे राहिलेले आहेत, कारण वॅकन्सीचा बहुतेक प्रॉब्लेम असावा आणि त्यांना संबंधित झोन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना नियुक्तीपत्र देईल वॅकन्सी झाल्यानंतर. अशा प्रकारे त्या ठिकाणी 2599चा हिशोब त्या ठिकाणी लावला गेला. आणि हा संपूर्ण जो भाग आहे तो पारदर्शीपणाचा आहे. आणि त्यामुळे जर असं आपण समजलं की त्यांची चूक झाली आणि असं गृहीत धरलं आपण, तरीसुद्धा ती चूक मुद्दाम म्हणून केलेली आहे काय किंवा अजाणतेपणाने झालेली आहे हे बघायला पाहिजे. परंतु या ठिकाणी त्यांची कुठलीही चूक झाली नाही हे या तक्त्यावरून स्पष्ट होते. त्यांनी संपूर्णतः ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली आहे, पारदर्शकता मेंटेन केलेली आहे. आणि म्हणून त्यांचे निलंबन हे तडकाफडकी जे केलेले आहे ते चुकीचे आहे, ते नियमबाह्य आहे. कारण या प्रोसेसमध्ये बघा, जर ऑनलाईन टेस्ट 3/2/2025ला झाली तर या 6 महिन्यामध्ये त्यांनी संपूर्ण पारदर्शकता दाखवून त्यांचे रिक्रुटमेंट केलेले आहे. या ठिकाणी कुठलीही चूक केलेली नाही आणि जास्तीत जास्त कमी वेळामध्ये ही रिक्रुटमेंट केल्या गेली. आणि म्हणून रिक्रुटमेंटमध्ये अनियमितता झाली असा अर्थ लावून त्यांचं निलंबन करणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांचं झालेलं निलंबन हे चुकीचं असल्यामुळे ताबडतोब मागे घेण्यात यावे आणि त्यांना कर्तव्यावर रुजू होण्याची संधी मिळायला हवी. कारण याच्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांची काहीही चूक नसताना बदनामी होते, कुटुंबियावरती परिणाम होतो. आणि म्हणून यांचं निलंबन मागे घेऊन सखोल चौकशी करून, जर मुद्दाम म्हणून त्यांनी चूक केली असेल कुठल्या बाबतीत, कारण या ठिकाणी तर कुठे दिसत नाही आहे की त्यांनी चूक केली असावी, आणि म्हणून ताबडतोब निलंबन मागे घेतलं पाहिजे. ज्या काही संघटना असतील त्या संघटना कार्यरत आहेतच यांचं निलंबन मागे घेण्याच्या संदर्भामध्ये. तरीसुद्धा मी एक निवृत्त कार्यकारी अभियंता म्हणून आवाहन करतो की व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी या संपूर्ण बाबीचा विचार करावा आणि त्यांचं झालेलं निलंबन हे मागे घ्यावं. अशा प्रकारे कुठलाही दबाव असेल तर त्या दबावाला बळी न पडता आणि त्यांनी पारदर्शकता ही मेंटेन केल्यामुळे आणि त्यांची कुठलीही चूक नसल्यामुळे या संबंधामध्ये योग्य विचार करावा आणि त्यांचं झालेलं निलंबन हे ताबडतोब मागे घ्यावे अशी विनंती या ठिकाणी मला करावायची आहे. अर्थात या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते प्रामाणिक आहेत, त्यांची कुठलीही चूक नाही. परंतु अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी याकडे लक्ष न देता किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये पूर्णतः विचार न करता अधिकार आहेत आणि म्हणून निलंबन केलेलं आहे. याला लीगल लँग्वेजमध्ये मिसफिजस म्हणतात.
मिसफिजन्स म्हणजे लाफुल अथॉरिटी बट रांगफुल एक्झरसाइज. आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटते की हे जे निलंबन झालेलं आहे, हे निलंबन या मिसफिजन्स या व्याख्येमध्ये मोडते. लाफुल अथॉरिटी बट रांगफुल एक्झरसाइज. आणि या निलंबनाच्या संदर्भामध्ये जे काही आदेश निर्गमित झालेले आहेत ते हे पूर्णतः रांगफुल एक्झरसाइज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून हे जे रांगफुल एक्झरसाइज आहे हे त्यांचे निलंबन ताबडतोब दूर करून त्यांना जर चौकशी करायची असेल तर ती चौकशी करता येईल. आणि तशी SR 88मध्ये तरतूद आहे. आणि म्हणून परिपत्रक जे आहे 76चं की निलंबन हे अपवादात्मक असावं, त्याच्यामुळे डायर कॉन्सिक्वेन्सेस होतात. वाटल्यास त्यांची इतरत्र किंवा त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये बदली करण्यात यावी. हे सर्क्युलर जे आहे ह्या सर्क्युलरचं तंतोतंत पालन करावं आणि त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना जर कुठे त्या ठिकाणी बदली करायची असेल दुसऱ्या सेक्शनला तर बदली करावी. कारण या ठिकाणी निलंबनाचा अर्थ असा आहे की जर चौकशीमध्ये बाधा येत असेल तर. परंतु जर आपण वेबसाईटवरती हे संपूर्ण शेड्यूल बघितलं तर त्यामध्ये त्यांची कुठलीही चूक नाही आहे आणि चौकशी पूर्ण झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही निलंबन योग्य वाटत नाही. कारण निलंबनाचा अर्थच तो आहे की जर SR 88मध्ये सुद्धा नमूद आहे की निलंबन केव्हा करायचं की जर कंटिन्युअन्स ऑफ एन्क्वायरीमध्ये बाधा येत असेल तर. आणि या ठिकाणी बाधा येण्याचं काही कारण नाही. जे 24-25मध्ये रिक्रुटमेंट झाले ते भरपूर प्रमाणात रिक्रुटमेंट झालेले आहेत आणि त्यांनी विशेष मेहनत घेऊन विशेष परिश्रम घेऊन ह्या रिक्रुटमेंटमध्ये कुठलीही कमतरता राहू नये यासाठी या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. आणि एवढं करूनही काही कमतरता राहिली असेल तर त्यामध्ये त्यांचा मोटिव्ह या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. त्यांचा या संदर्भामध्ये कुठलाही इल मोटिव्ह नाही आहे आणि इल मोटिव्ह नसल्यामुळे त्यांचं निलंबन हे चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की एक निवृत्त कार्यकारी अभियंता म्हणून त्यांचे जे झालेले निलंबन आहे ते ताबडतोब मागे घ्यावे. या संदर्भात जर चौकशी करायची असेल तर ती करावी. कारण 2172 2599 पैकी 2172 लोकांना त्यांनी नियुक्तीपत्र दिलेले आहेत. 79 लोकांना काही कारणामुळे त्यांचे नियुक्ती रद्द केलेली आहे आणि 72 लोक गैरहजर राहिले आहेत आणि 276 लोकांना जे आहे नियुक्तीपत्र व्हॅकन्सीच्या संदर्भामध्ये आढावा घेऊन ते करणार होते. त्याच्यामुळे या संदर्भात त्यांची कुठलीही चूक नाही आणि म्हणून त्यांचं झालेलं निलंबन जे आहे ते रद्द करावं, सखोल चौकशी करावी आणि समजा त्यांची मुद्दाम म्हणून त्यांनी चूक केली असेल असं जर आढळलं तर त्यांना तुम्हाला आरोपपत्र देता येते SR 88 प्रमाणे. आणि म्हणून निलंबन जे झालेले आहे ते रद्द करावे, त्यांना रुजू करून घ्यावे आणि त्यांच्यावरचा जो मानसिक ताण आहे किंवा त्यांच्या कुटुंबावरती जो मानसिक ताण असेल किंवा समाजामध्ये त्यांची यामुळे बदनामी होत असेल तर हे योग्य नाही. आणि म्हणून कृपया निलंबन मागे घ्यावे अशी मी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना कळकळीची विनंती करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ही विनंती करून आणि त्यांचं निलंबन ताबडतोब मागे होईल अशी आशा बाळगून या माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.